आता बातमी दोन राजकीय शत्रूंची, मात्र सध्या युतीत एकाच छताखाली असलेल्या एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांची. गणेश नाईकांनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंना खुलं आव्हान देत मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागल्याचं म्हटलं. मात्र कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असं म्हणत नाईकांनी जोरदार चिमटा काढला. यानंतर आता दोन्ही बाजूंनी जोरदार पलटवार सुरू झाले. एकनाथ शिंदे पण ऐकला का? आता बाब अशी की प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का त्याला, आणि एकनाथ शिंदे लॉटरी लागते, आनंद आहे त्या गोष्टीचा. पण माझं म्हणणं आहे की कमवलेलं टिकवता आलं पाहिजे. काय बोललो मी? किती कमवलं त्याच्यापेक्षा नाही, किती कमवलं आणि कसं टिकवलं हे जनसामान्याची नजर असते. मी बोलत नाहीये, पण एवढंच मला म्हणायला लागेल की साठी बुद्धी नाठी. कदाचित त्यांचं वय झालं आहे आणि वयोवृद्ध झाल्यामुळे कदाचित अशा पद्धतीची ते वक्तव्य करतील. शिंदेसाहेबांनी मुवमेंट केली, शिंदेसाहेब बाहेर पडले आणि म्हणून ही सत्ता मिळाली. त्यामुळे लॉटरी कुणाला लागली हे तुम्ही समजून जा. ती लॉटरी आता कोणाला लागली कोणाला लागली तो विषय आता नको. मी एवढंच सांगतो की माणसाचं वयाचं नंबर हे फक्त वाहन असतो, जो कार्यक्षम असतो तो कायम दिसतो आणि भविष्य काळामध्ये दाखवून देऊ. पालकमंत्र्यात लॉटरी लागली शिंदे साहेबांना आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले. जर मुकेश अंबानी जर मध्ये पडले नसते तर ह्यांचीच लॉटरी नसती लागली. पालकमंत्र्यात लॉटरी लागली शिंदे साहेबांना आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले. जर मुकेश अंबानी जर मध्ये पडले नसते तर ह्यांचीच लॉटरी नसती लागली. मुकेश अंबानी यांच्यामुळे ठीक आहे, म्हणजे मी काही नाकारत नाही.